राज्यसेवेची पूर्वपरीक्षा अगदी 15 दिवसावर येऊन थांबली आहे. एक्झॅक्टली आता परीक्षेच्या तोंडावर असताना सगळं विषय वाचणं अनेक वेळेला अवघड वाटतं. काही सोडावं पण वाटत नाही आणि सगळं पकडणं शक्य पण नाही. अशा वेळेस काय महत्त्वाचं करू हे काही वेळेस कन्फ्युजन होतं. माहिती असतं पण सोडायची रिस्क घेणं होत नाही आणि काय महत्त्वाचं आहे याच्यावर कॉन्फिडन्स येत नाही. त्यामुळे अगदी महत्त्वाचे टॉपिक ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत आलाय, विशेष 2021 नंतर गेल्या 5 वर्षात सातत्यानं ज्याच्यावर फोकस करतं आयोग, असे टॉपिक अगदी कमी वेळामध्ये, कमी पेजेसमध्ये कसं लवकर करता येईल. पुढच्या 8-10 दिवसामध्ये आपण त्याला मॅक्स 2 वेळ तरी पाहू शकतो. अशा पद्धतीने टॉपिकची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही 12-13 मार्काच्या पुढे गेले पाहिजे असे महत्त्वाचे टॉपिक सांगतोय आणि त्या टॉपिकवर आपण खास विशेष एक वन डे रिव्हिजन लेक्चरही घेणार आहोत सोमवारी. ते लेक्चर ऐकायला विसरू नका. यूट्यूबला पण आहे आणि ऑफलाईन सुद्धा आहे. ऑफलाईन सध्या जागा कमी असतील तर सकाळी लवकर वेळेवर पोहोचणं अपेक्षित आहे. बघा, राज्यघटनेचे प्रश्न आहेत टोटल 15 आणि आपल्याला गुण आहेत 30. म्हणजे एक एक प्रश्न किती महत्त्वाचा आहे त्याचा अंदाज येतो एका प्रश्नासाठी 2 मार्क असल्यामुळे. आणि या पेपरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे काही तुम्हाला मी टॉपिक सांगतोय ज्याच्यावर कमी वेळात काम करता येईल. अगदी 2-3 तासामध्ये काम पूर्ण करता येईल असे टॉपिक आहेत. 2-3 तासामध्ये 4-5 तासामध्ये काम पूर्ण करता येईल हे टॉपिक आहेत. आणि त्याच्यानंतर या टॉपिकचं इम्पॉर्टन्स आहे. काय करायचं नेमकं बघा. सर्व भाग ऑल 22च्या 22 घटनेचे पार्ट्स. एक प्रश्न आयोग नेहमी विचारते. युपीएससीला प्रीला विचारते, एमपीएससीला तर कॉमन आहे. सर्व परिशिष्ट 12च्या 12 परिशिष्ट माहिती असले पाहिजे. एक प्रश्न येतो. विषय सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. त्यापैकी सर्वात महत्वाचा आहे समवर्ती सूची. त्याच्यावर विशेष लक्ष ठेवा. 1 मार्क येतो. ऐतिहासिक कायदे पूर्ण 1773च्या कायद्यापासूनचा पाठ 1947 पर्यंतच्या कायद्याचे. हे सगळे ऐतिहासिक ब्रिटिशकालीन जे कायदे आहेत जे आपल्याला संविधान सभेच्या बाबतीत महत्वाचे असतात. त्या कायद्यांचा विशेष शेवटचे 4 कायदे 1909, 1919, 35 आणि 47चे 4 कायदे करा. एक प्रश्न येतो. इतिहासामध्ये पण येतो आणि पॉलिटीमध्ये पण येतो. त्यामुळे इकडे 1 मार्क त्याचा फिक्स होऊन जाईल. संविधान सभा प्रॉपर करा. एक तरी प्रश्न संविधान सभेवर विचारतात. संविधान सभेच्या समित्या विचार करा. 1 मार्क नेहमी येतो. इतर देशाकडून काय घेतलंय, कुण्या देशाकडून काय, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. एक प्रश्न येतो. महत्वाच्या घटना दुरुस्त्या करा. कोणत्या घटना दुरुस्त्या करायच्यात मी आता पुढे लगेच सांगतोय. तेवढ्या अमेंडमेंट करा. इमिडिएटली आता आपण अमेंडमेंट नंबर पाहणार आहोत. ते नंबर मन लावून वाचा. मोस्ट एक्सपेक्टेड अमेंडमेंट नंबर सांगतोय जे या वर्षाच्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत. एकूण टॉपिक सांगितलेत 8. ह्यापैकी 2-3 पानांचे आहेत कायदे आणि संविधान सभा. बाकी सगळं फक्त एका पानाचं आहे. आपण 1 पान वाचू नाही शकत, जे वाचलंच पाहिजे एक्झामच्या अगोदर रिव्हिजनसाठी. मग या 8 पैकी 6 टॉपिक तर 6 पानात आहेत आणि हे 2 टॉपिक आहेत 2-3 पानात आहेत. एकूणच आपण जर बघितलं तर 10-12 पानं आहेत. हे 10-12 पानं जर आपण प्रॉपर केली तर हे 8 टॉपिक 8 प्रश्नांचे दिसतात. 8च्या 8 परीक्षेत येत नाहीत. या 8 पैकी मिनिमम 4 हमखास येतात. 4च पकडू. 5 येतात कधी कधी पण आपण 4च पकडूयात. 4 मार्कासाठी नेहमी आपल्याला सिक्युरिटी ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेच्या लास्ट टप्प्यामध्ये हे 4 मार्काच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण प्रिपेअर्ड असलंच पाहिजे. एक मुद्दा. आता इथं मी तुमचे 4 मार्क सिक्युअर करतोय. जे तुम्ही जर प्रॉपर केलं तर 4 येणार आहेत, तुम्हाला यायलाच पाहिजे. आता झटपट 1-2 पानामध्ये महान्यायवादी महाधिवक्ता 1 मार्कासाठी आयोग प्रश्न विचारते. राज्यपाल 1 मार्कासाठी आयोग अनेक वेळा विचारते. सीएम आणि मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ इत्यादी 1 मार्कासाठी येतो. विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद 1 मार्कासाठी येतो. घटनात्मक वैधानिक संस्था 1 येतात, कधी कधी 2 येतात. नेहमी आता आपण बघितलंय मानवाधिकार आयोग विचारलंय, महिला आयोग विचारलंय, ओबीसी आयोगाबद्दल गेल्या 2-3 वर्षात प्रश्न विचारलाय, आता इलेक्शन कमिशन रिलेटेड प्रश्न विचारलाय. पंचायत राज 1 येतात, 2 येतात. न्यायालय इथं किमान 1 येतो. या पद्धतीने हे 3, 4 आणि इथले मी एकच पकडतो. 5, 6 आणि 1, 7. हे 7 येतात, मी तरी पण 6च पकडतो. पण येतातच. 100% येतात आणि अगदी झटपट करता येतो. कमी वेळात अभ्यास करता येतो. जर तुमच्याकडे हँडरिटन वही वगैरे नोट्स वगैरे काढला असेल मग तर अजून कमी वेळ लागतो. पण माझं मत आहे कमी वेळात अगदी शांतपणे कुठल्याही प्रेशरशिवाय, कुठल्याही एक्सपेक्टेशनच्या दबावाशिवाय
हलक्या फुलक्या सहजपणे मार्क घ्यायचे ते 4 आणि हे इकडले 6, एकूण 10 मार्क तुम्ही सिक्युरिटी केल्या पाहिजे, कमी वेळात डिपॉझिट करून ठेवलं पाहिजे. यासाठी पुढच्या 10-15 दिवसात एकदा दोनदा हे मन लावून पहा. वेळ असेल आणि हे सगळं दोन्ही पण जमतंय असं वाटत असेल तर मग देन बघा याच्याकडे. अदरवाईज वेळ कमी पडतोय, मला भीती वाटते, पॉलिटिक्सची टेन्शन यायला लागलंय, कॉन्फिडन्स येत नाही, तर मग मात्र राज्यसेवेच्या प्री पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण प्रिपेअर करताना पहिला आणि तिसरा कॉलम मन लावून करायचा, तेवढंच करायचं. 10+ क्वेश्चन्स तुम्हाला नेहमी परीक्षेत येतील आहे. आणि जर वेळ आहे आणि हे सगळं दोन्ही पण परफेक्ट झाले असं वाटत असेल मग देन झटपट फास्ट या पॉइंट ऑफ व्ह्यूने याला नजर टाकू शकतो. उद्देश पत्रिका आणि भाग 1 याच्यावर एखादा प्रश्न येतो, FR आणि DPSP मिळून एखादा प्रश्न, राष्ट्रपती उपराष्ट्रपती कधी कधी एक तरी प्रश्न येतो या दोनपैकी, PM आणि मंत्रिमंडळ. जर राष्ट्रपती उपराष्ट्रपती विचारलं तर काही वेळेला PM मंत्रिमंडळ विचारत नाहीत, हे विचारले तर ते विचारत नाहीत. केंद्र राज्य संबंध याच्यामध्ये सरकारी आयोग, राजमन्नार आयोग, पुंछ आयोग या 3 पैकी एकावर प्रश्न येतो. आंतरराज्य परिषद, वित्त आयोग हे 4-5 मिळून त्यापैकी एक प्रश्न आयोग नेहमी विचारत आहे, त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. भाषा व घटनादुरुस्ती हा ऑप्शनल टॉपिक आहे, केलात नाही केलात काही फरक नाही पडणार, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. पण हे 2-4 महत्वाचे टॉपिक आहेत वरचे, आणि हे पण आता वेळ असला तर. अदरवाईज वेळ कमी आहे, देन पहिला सेक्शन आणि तिसरा सेक्शन परफेक्ट बनवा. 10+ क्वेश्चनची तयारी आपण करू शकतो. आता इम्पॉर्टंट सांगतोय तुम्हाला, हे तर 10 मार्क झाले. 10 मार्काच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काय टॉपिक बघावं शेवटच्या आता 15 दिवसामध्ये, त्या 15 दिवसात हे 10 टॉपिक, 10 मार्कांचे टॉपिक बघायचे. 10 मार्कांचे एवढे टॉपिक बघायचे. आणि याला जर इकडला आणि इकडला सेक्शन बघितला तर मॅक्झिमम 3-4 तास खूप झाले. 3-3.5 तासामध्ये हे करता येतात. हे एखादा तासामध्ये, सव्वा तासामध्ये, आणि हे इकडे 2-2.5 तास. जर नोट्स आहेत प्रॉपर व्यवस्थित तर 2-2.5 तास खूप झाले. 3-3.5 तासामध्ये रिवाईज करा. वेळ असला तर हे बघा. आणि आता शेवटचा मुद्दा, ह्या अमेंडमेंट नंबर्स आहेत जे परीक्षेला यावर्षी एक्सपेक्टेड आहेत. कारण आहे हे अमेंडमेंट जे आहेत या 4थी अमेंडमेंट, 5वी अमेंडमेंट दोन्हीलाही 2025 मध्ये, ह्या दोन्ही अमेंडमेंटला ऑलमोस्ट 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 80 म्हणजे 70 वर्ष, 75 वर्ष. आता कसे 1955 पासून आपण 2025 पर्यंत मोजमाप करतो, तेव्हा या पद्धतीने याच्याबद्दलचा 70 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला दिसतो. हे त्याच्यासाठी एक्सपेक्टेड आहे. आणि हे 2026 मध्ये ह्याला सुद्धा 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण याच्याकडे बघायला पाहिजे. मग आता आपण जेव्हा अमेंडमेंट करतो त्याचा काहीतरी लॉजिकल रिझन आहे, त्याच्यावर आधारित आयोग प्रश्न विचारताना दिसतंय. उगीच असंच काहीतरी प्रश्न विचारलाय असं होत नाही, म्हणून या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघायचंय. तर इथे समजलंय याला 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 70 इयर्स आणि 70 इयर्स हे पूर्ण झालेले आहेत, म्हणून ह्या 4 अमेंडमेंट बघा. याच्यामध्ये विशेष एक्सपेक्टेड आहे हा घटक 2026चा, हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या त्यात ही 7वी अमेंडमेंट, 2 राज्यासाठी एकच राज्यपाल, 2 राज्यासाठी एकच उच्च न्यायालय इत्यादी, हे महत्वाचं घटक याबद्दल आपल्याला पाहायला मिळतो. आणि 6वी अमेंडमेंट रेअर पाहिली जाते, पण ती सुद्धा बघा, याच्यावर लक्ष ठेवा थोडंसं पाठ. त्यानंतर आता इम्पॉर्टंट आहे 36वी अमेंडमेंट 1975, 34वी अमेंडमेंट 1975, हे आहे सिक्कीम रिलेटेड, त्याच्याबद्दलचा पाठ. इथं आहे ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याबद्दल, आणीबाणीच्या काळात केलेल्या कार्यवाहीबद्दलचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही असे इंदिरा गांधींच्या कालावधीमध्ये याबद्दलचे घटक लागू झाले होते. हे सगळे अमेंडमेंट इंदिरा गांधीच्या कालावधीमध्ये. त्यातल्या त्यात विशेष इम्पॉर्टंट आहे हे मिनी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट समजतो 42वी, ह्याच्यावर खूप जास्त एक्सपेक्टेड आहे. कारण हे सगळे जे घटक आहेत ना, याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 50 इयर्स ऑल अमेंडमेंट, 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे याला आपण थोडंही इग्नोर करू शकत नाही. 50 वर्ष पूर्ण, 50 वर्ष पूर्ण झालेत. कोणते कोणते अमेंडमेंट आहेत? 36वी, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, हे 3 आणि 3, 6 आणि 2, 8 अमेंडमेंट आहेत, ज्याला आत्ता 2025 आणि 26 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून या अमेंडमेंट आपल्याला एक्झामसाठी करणं विशेष आवश्यक आहे.
2025 मध्ये या 4 अमेंडमेंटला 50 वर्ष पूर्ण झाली. तर 2026 मध्ये या खाल्ल्या 4 अमेंडमेंटला आता आपण 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हे 50 वर्ष आणि हे 50 वर्ष झालेले आहेत. 43वी अमेंडमेंट नेक्स्ट इयरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, पण ती सुद्धा महत्वाची आहे. त्याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष ठेवा. आणि मोस्ट एक्सपेक्टेड 38वी बघा, 36वी बघा आणि 42वी बघा. हे 3 अमेंडमेंट बघायलाच पाहिजे. 50 वर्ष पूर्ण झालीत, त्यामुळे या अमेंडमेंटला लक्ष द्यावं लागेल. अमेंडमेंटची सीट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. पेरा इन्स्टिट्यूट हे टेलिग्राम चॅनल आहे, ज्याच्यावरती तुम्ही घटना दुरुस्ती असं सर्च केलात की तुम्हाला PDF सापडेल आहे. ते PDF फाईलमध्ये जाऊन पहा, ते अमेंडमेंट तुम्हाला सापडेल. घटना दुरुस्ती असं सर्च करा किंवा फक्त दुरुस्ती असं सर्च केलात, फक्त दुरुस्ती, तरी तुम्हाला ही PDF सापडेल, जे बघायला पाहिजे. त्यानंतर 85 मध्ये 52वी घटना दुरुस्ती झाली. 10वं शेड्यूल पक्षांतर बंदी कायद्याबद्दलचा प्रश्न आहे. हे आता पक्षांतर बंदीचा विषय चालू आहे, चर्चा चालू आहे, त्याच्यावर टीकात्मक मूल्यमापन होत आहे. याला 40 वर्ष पूर्ण झालेत आता 2025 मध्ये, म्हणून हे करा. आणि 53, 54, 55 अमेंडमेंट 1986 मध्ये झालेली आहे. याला सुद्धा 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत आता 2026 मध्ये. त्यामुळे ह्या 3 सुद्धा अमेंडमेंट करा. त्यानंतर 2005-6 मध्ये ह्याला आता 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 93वी अमेंडमेंट झालेली आहे, ती रिझर्वेशन बद्दल, उच्च शिक्षण संस्थांमध्ये जागा राखीव ठेवण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं याबद्दलचा हा बदल घटक आहे. हायर एज्युकेशन मध्ये रिझर्वेशन देण्याबद्दलची तरतूद आहे, म्हणून 93वी अमेंडमेंट बघा. आणि 94वी अमेंडमेंट बिहारला वगळण्याबद्दलची आहे. बिहारला वगळलंय, ज्या राज्यामध्ये एक आदिवासी विकास मंत्री नियुक्त केलाच पाहिजे असं बंधन आहे आर्टिकल 164 अंतर्गत सबक्लॉज 1 मध्ये, आणि त्यामध्ये हा पार्ट बिहारला वगळलेला आहे. म्हणून 94 अमेंडमेंट करा. आणि 93वी अमेंडमेंट उच्च शिक्षण संस्थांमध्ये रिझर्वेशन राखीव ठेवण्याबद्दलच्या जागाबद्दलचा आहे. दोन्हीला 20 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून महत्वाचं आहे. आणि 100वी अमेंडमेंट ही बांगलादेश बद्दलचा पार्ट आहे. बांगलादेशला आपण काही भूप्रदेश देणार होतो, त्याबद्दलची दुरुस्ती आहे. आणि 101वी घटना दुरुस्ती ही GST बद्दलची आहे. या दोन्ही अमेंडमेंटला पुन्हा 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणून या अमेंडमेंटलाही करणं आवश्यक आहे. जेवढे अमेंडमेंट नंबर सांगितलेत तेवढे अमेंडमेंट प्रॉपर पहा, तर आपल्याला इथलं काहीतरी बेनिफिट झालंय असं वाटेल. अदरवाईज ह्या सगळ्या अमेंडमेंट ज्या आहेत त्या आपण सगळ्या रट्टा मारा लागतो स्टार्ट टू एंड, तर सगळं स्टार्ट टू एंड करू नका. सिलेक्टेड, लिमिटेड करा आणि हे महत्वाचे तेवढेच करा. अशा पद्धतीने हे महत्वाचे टॉपिक, महत्वाचे अमेंडमेंट आणि महत्वाचे खटले सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवर देतोय, तेवढं करा. तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तयारी जी आहे ती कंप्लीट या माध्यमातून व्हायला हरकत नाही. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा यासाठी एवढ्या इम्पॉर्टंट टॉपिकमधून आणि एवढ्या इम्पॉर्टंट कमीत कमी पेजेसमधून पूर्व परीक्षेची तयारी आपण पूर्ण करू शकतो, यासाठी हा महत्त्वाचा घटक होता. आपल्या सगळ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सोमवारी फुल डे, 1 डे यूट्यूबवरती ऑफलाईन दोन्ही माध्यमातून राज्यसेवेसाठी राज्यघटनेचं रिव्हिजन लेक्चर आहे, आणि त्याचे नोट्स पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवरती अपलोड केलेले आहेत. नोट्स फ्री आहेत, लेक्चर फ्री आहे, ऐकायला विसरू नका. आणि पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवर जाऊन फ्री मटेरियल या कंटेंटमध्ये जाऊन नोट्स डाउनलोड करा. आणि आत्ता मी जे टॉपिक सांगितले त्याचे सगळे नोट्स दिलेले आहेत. जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेत, शॉर्ट नोट्स सांगितलेत, सगळे नोट्स दिलेले आहेत. बस दिवसभर लेक्चर ऐका आणि तेवढेच नोट्स पुन्हा अंडरलाईन करून रिवाईज करून परीक्षेला जा. तुम्हाला 10+ मार्क यायला हरकत नाही. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू. थँक्यू.